जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर भाकपनं जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्टपर्यंत केंद्र सरकार विरोधात देशव्यापी जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डी राजा यांनी पत्रकार परिषदेत दिली। पक्षाच्या वतीने आज शहरात रॅली काढून सभाही घेण्यात आली। नीट परीक्षेतील गोंधळाविरोधात नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी 36 दिवस आंदोलन केलं। या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपद गमवावं लागलं। देशातील जेन झीची ताकद पाहून आता अन्य विरोधी पक्षही रस्त्यावर येऊ लागले आहेत। यातूनच आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरू पाहत आहे। या पार्श्वभूमीवर आज भाकपचे राष्ट्रीय महासचिव डी राजा आणि भालचंद्र कांगो कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात शहरातून रॅली काढण्यात आली। तसंच शाहू स्मारक भवनमध्ये मेळावा घेण्यात आला। यानंतर पत्रकारांशी बोलताना डी राजा यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर भाकपनं जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून 1 ऑगस्टपासून केंद्र सरकार विरोधात देशव्यापी जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत बदलाव जरुरी है राष्ट्रीय रॅली काढण्यात येणार आहे, असं डी राजा यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला स्मिता पानसरे, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, सुशील लाड, कॉम्रेड दिलीप पोवार, दिलदार मुजावर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।